शेतकरी बांधवांनो नमस्कार. आज आपण चिंचाळा गावातील प्रगतशील शेतकरी श्रीनिवास पाटील शिंदे यांच्या सोयाबीनच्या प्लॉटवर आलेलो आहोत. आज बऱ्याच शेतकऱ्यांची समस्या आहे की त्यांच्या सोयाबीनच्या शेंगा ह्या गच्च भरत नाहीत. तर आज आपण अशाच एका नाविन्यपूर्ण उत्पादनाविषयी माहिती घेणार आहोत. तर श्रीनिवास पाटील शिंदे यांनी ॲडव्हान्स पेस्टिसाईडच्या ॲमिप्रोकेचा वापर केला होता. तर आपण त्यांच्याकडून प्रत्यक्ष विचारून घेऊ की त्यांना त्याचे रिझल्ट कसे आले. नमस्कार. नमस्कार. आपण 15 दिवसापूर्वी ॲडव्हान्स पेस्टिसाईडच्या ॲमिप्रोकेचा वापर केला होता. तर या 15 दिवसामध्ये तुम्हाला ॲडव्हान्स पेस्टिसाईडच्या ॲमिप्रोकेचे रिझल्ट तुमच्या सोयाबीनच्या पिकावर कशी दिसून आली ते थोडक्यात सांगा. तुम्ही पाहू शकता की मी ॲमिप्रोके 15 दिवसाखाली मारलो होतो. पहिलं शेंगा असे चपट्या वानाचे होत्या. मारलं तसं शेंगामध्ये असं सोल्याचं प्रमाण जाड झालेलं आहे. शेंगाची तुम्ही साईज बी पाहू शकता. दरवर्षी परताई यावर्षी शेंगा चांगले भरलेले आहेत. म्हणजे सोयाबीनची शेंगा आहे काय गच्च भरलेले आहेत. हां, गच्च भरलेले टपोरे दाणे सुद्धा झालेले आहेत. तर आपण बघू शकता की सोयाबीनचे जे काही सोले आहेत ते सोली सुद्धा किती गच्च प्रमाणात भरलेले आहेत. तर आज आपण ॲडव्हान्स पेस्टिसाईडच्या उत्पादनाचा वापर केला. तर इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता, तुम्हाला जे काही अनुभव आले त्यावरून? मी इतर शेतकऱ्याला इतकं सांगू इच्छितो की ॲमिप्रोके हे औषध चांगलं आहे. ज्याला कोणाला उत्पन्नात जर भर करून घ्यायचं असेल तर त्याने ॲमिप्रोके हे मारून घ्यावे, सगळ्याला विनंती. तर बघू शकता की प्लॉटमध्ये शेंगाचं प्रमाण किती गच्च भरलेले आहे, शेंगा किती टपोऱ्या भरलेल्या आहेत. तर उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी शेतकऱ्यांनी ॲडव्हान्स पेस्टिसाईडच्या ॲमिप्रोकेचा वापर अवश्य करावा. धन्यवाद.